शुभ्राची परसबाग. इयत्ता तिसरी, मराठी, पाठ 6. एका मुलीची गोष्ट जी फळभाज्या खात नसे, पण एका बागेने तिचे मन बदलले. शुभ्राला फळभाज्या आवडत नसत. शुभ्रा नावाची एक गोड मुलगी होती. ती आईवडिलांची लाडकी होती. पण जेवणात फळभाजी आली की ती नाक मुरडायची. चेहऱ्यावर नापसंतीचे भाव आणायची आणि न जेवताच खोलीत निघून जायची. आई-बाबा सांगायचे, फळभाज्यांमुळे जीवनसत्वे मिळतात व शरीर वाढते. शुभ्राचे उत्तर, तरीही फळभाज्या खाण्याला कायमचा नकार. बाबांनी बाग लावली. घरासमोरच्या रिकाम्या जागेत बाबांनी भाज्यांची बाग लावण्याचा निर्णय घेतला. सुट्टीच्या दिवशी जागा साफ केली आणि बाजारातून भोपळा, वांगी, गवार, भेंडी, टोमॅटो यांच्या बिया आणल्या. सरळ रेषेत बिया लावल्या. शुभ्राची लुडबुड सुरू होती. ती बारकाईने सगळे पाहत होती. 4 दिवसातच बियांना अंकुर फुटले आणि शुभ्राची उत्सुकता जागी झाली. रोपे मोठी होऊ लागली. अंकुर पाहून शुभ्राला इतके कौतुक वाटले की ती रोज रोपांना पाणी घालू लागली. येता जाता रोपांकडे पाहू लागली. तिचा बराचसा वेळ रोपांच्या सहवासात जाऊ लागला. अंकुर फुटले. बिया लावल्यावर 4 दिवसात कोंब आले. पाणी घातले. शुभ्रा रोज नियमितपणे रोपांना पाणी घालू लागली. फुले आली. टोमॅटो, वांगी, गवार, भेंडीला सुंदर फुले आली. फळभाज्यांशी गट्टी जमली. भेंडी आणि गवारीचे झाड शुभ्रापेक्षा उंच झाले. भोपळ्याचा वेल पसरला. टोमॅटोला लाल टोमॅटो लागले. फळे पाहून शुभ्राचा आनंद गगनात मावेना. ती रोज फळांना हात लावून पाहायची. फळांच्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचे. शुभ्राला या झाडांचा इतका लळा लागला की भाज्या तोडायच्या म्हटले तर ती विरोध करायची. बाबांनी समजावले, शुभ्रा बदलली. बाबांनी शुभ्राला कुशीत घेऊन सांगितले, भाज्या का वाढतात? आपण त्या खाव्यात म्हणून. वेळेत न तोडल्यास फळे गळतात, झाडे सुकतात. आरोग्यासाठी महत्वाच्या. फळभाज्या शरीरासाठी आवश्यक असतात. सर्वांनीच खाल्ल्या पाहिजेत. शुभ्राचा बदल. बाबांचे म्हणणे पटले. त्या दिवसापासून शुभ्रा सर्व फळभाज्या आवडीने खाऊ लागली. फळभाज्यांचे महत्त्व. शुभ्रा आता इतर मुलांनाही फळभाज्या खाण्याचे महत्त्व सांगू लागली. आपणही जाणून घेऊया. जीवनसत्वे. शरीराला आवश्यक जीवनसत्वे मिळतात. शरीर वाढ. शरीराच्या वाढीसाठी फळभाज्या आवश्यक. ताज्या भाज्या. भोपळा, वांगी, गवार, भेंडी, टोमॅटो सर्व उपयुक्त. आरोग्य. रोज भाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते.